सरफेस एनर्जीवरती जेई मेन 2025चा हा क्वेश्चन आहे. काय आहे आपण बघूया. द अमाउंट ऑफ वर्क डन टू ब्रेक अ बिग वॉटर ड्रॉप ऑफ रेडियस आर इंटू 27 स्मॉल ड्रॉप्स इज इक्वल टू 10 जूल. द वर्क डन रिक्वायर्ड टू ब्रेक द सेम बिग ड्रॉप इंटू 64 स्मॉल ड्रॉप विल बी. आपण एक जनरलाइज फॉर्म्युला काढूया की एक बिग ड्रॉप एन इक्वल ड्रॉप्समध्ये ब्रेक करायसाठी किती आपल्याला वर्क लागेल. तर इनिशियल व्हॉल्यूम जे आहे ते आहे 4/3 पाय आर क्यूब. तेच इक्वल असेल एन ड्रॉपचं विच इज एन इंटू 4/3 पाय स्मॉल आर क्यूब. इथून आपल्याकडे स्मॉल आर इज इक्वल टू 1/n पॉवर 1/3 इंटू कॅपिटल आर आर. इनिशियली जो एरिया आहे तो किती असेल, तो असेल 4 आर स्क्वेअर. फायनली जो एरिया असेल तो किती असेल, तो असेल एन टाइम्स 4 स्मॉल आर स्क्वेअर विच इज इक्वल टू एन टाइम्स 4 इंटू 1/n ची पॉवर 2/3 इंटू आर कॅपिटल आर स्क्वेअर. तर आपल्याकडे एरिया फायनल जो आहे तो किती आला, तो आला एन ची पॉवर 1/3 इंटू 4 आर स्क्वेअर. तर आपल्याकडं डेल्टा ए चेंज इन एरिया इज इक्वल टू एन रेज टू 1/3 मायनस 1 इंटू 4 आर स्क्वेअर. तर आपल्याकडे वर्क डन जे असेल ते चेंज इन सरफेस एनर्जी असेल विच इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया. तर वर्क डन आपल्याकडे किती येते, ते येते सरफेस टेन्शन इंटू 4 आर स्क्वेअर इंटू एन रेज टू 1/3 मायनस 1. तर आपल्याकडे इथं फायनली आपण काय लिहूया, W1 अपॉन W2 इज इक्वल टू N1 रेज टू 1/3 मायनस 1 डिवायडेड बाय N2 रेज टू 1/3 मायनस 1. N1 आपल्याकडे 27 आहे आणि N2 आहे आपल्याकडे 64. तर आपल्याकडे W2 विल बी इक्वल टू W1 इंटू 64 ची पॉवर 1/3 मायनस 1 होल डिवायडेड बाय 27 ची पॉवर 1/3 मायनस 1. तर हे फायनली आपल्याकडे किती येते, हे येते 10 इंटू 3/2. सो वर्क डन जे आपल्याकडे फायनली येते W2 दॅट इज इक्वल टू 15 जूल. तर आपलं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन